बरे शुभ सकाळ, जय श्रीराम. अशाच नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता मी चाललेलो आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला. कंटिन्यू राहा. तर आता मी चाललेलो आहोत महालक्ष्मीच्या दर्शनाला. मग दर्शन परत एकदा घेऊ आणि हा ब्लॉग आहे ना मी वेगळा करणार आहे. 11 मारुती दाखवणार आहे. समर्थ स्थापित 11 मारुती आहेत, तिथे आम्ही दर्शन घेणार आहोत. तर आम्ही तिथं चाललेलो आहोत आता महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. तिथून आम्ही चहा पिऊ आणि येऊ. बघा जोत आणि त्या आयरनला रातची झोपून नाही दिला. आर्यनला लाता मारत होता. चला पुढे भेटूया. आता आम्ही दर्शनाला चालू. दर्शनच्या लाईन घेतलेला आहोत. दर्शनाच्या लाईन मध्ये घेतलेलो आहोत. किती टाइम लागते बघू. 5-22 मिनिटं झालेले आहेत. मंदिरात पण मांजर आहे बघा. कशी बसली बघा, कशी बसली. फायनल गाईस 15 मिनिटं आमचं दर्शन झालेलं आहे सुंदर असा. आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. जय श्रीराम. तर आता आम्ही चाललेलो आहोत. पहिला मारुती कुठला आहे तो दाखवतोय न. हे मारुती 11 मारुती ते समर्थ स्थापित आहेत. त्या मारुतीने आम्ही भेट देतो दरवर्षी. आता माझा 3रा वर्ष आहे. लगातार नाही पण हाय. अक्षय चल. चला चला चला. ते लगेच फोटोशूट चालू झालेला आहे. तर आम्ही आता निघालेलो सर्वजण मारुतीला भेट द्यायला. तर इथं दुधाच्या दूध बघू शकता. एवढं दूध भेटतं. या कामाला आता घ्यायचे आहे यांची. जय श्रीराम. हे काम करलेलं आहेत. तो वाटतं फॅक्टरी आहे दुधाची, कारण का सगळं सर्व. तर चालेल आहे. तर आम्ही इथं पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ. तर नारळ घेतो. तर पाया पडतो. चला सर्वजण घेतात.
आता दर्शन झालेलं आहे, पहिल्या महाराजांचं आमचं दर्शन झालेलं आहे. सुंदर अशी मूर्ती आहे बघा, सुंदर सजावट केलेली आहे महाराजांनी दर्शन झाल्याने मी प्रदक्षिणा घेतोय. जय श्रीराम. सर्वजण दर्शन घेतात. तर इथं प्रसाद आहे, पंचामृत आहे, तर विवेक दादा देत आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. चांगला एक नंबर. सेम दही अंड्याची फिलिंग आलेली आहे मला, कारण त्यांची मुलं आर्यन ठाकूर. जय श्रीराम. तर हे समर्थ स्थापित मारुती आहेत. तर आम्ही हे पहिल्यापासून आलो होता तिथून, तर आम्ही दाखवतो कुठला गेलाय मारुती. बघ हा मारुती केलेला आहे मी 9 नंबरचा. समर्थ स्थापित आहेत. 11 मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे. तर आता आम्ही जातो दुसऱ्या मारुतीला भेट द्यायला. चला भेटूया पुढे अशाच व्हिडिओमध्ये जॉईन राहा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर करा माझं. तर काही सबस्क्रायबर झाले नाही. प्लीज सबस्क्राईब टू घनश्याम पटेल. जेवढं हनुमान चालीसाला आले म्हणजे 11 मारुतीचं दर्शन घ्यायला गाईज प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. प्लीज 1000 सबस्क्रायबर होऊन दे आणि मला पैसे भेटून दे. तर आम्ही पोहोचलेलो आहोत पारगावला. नाही दापोली पारगाव नाही, कोल्हापूरच्या पारगावला पोहोचलेलो हनुमंताच्या दर्शनाला. समर्थ स्थापित 11 मारुती आहेत, त्यांचं आम्ही दर्शन घेणार, हनुमान चालीसा बोलणार. तर आम्ही तिथून आता जाऊ, तुम्हाला सुंदर अशी मूर्ती दाखवू. चला भेटूया ब्लॉगमध्ये जॉईन राहा. अशाच पुढे व्हिडिओ आहेत, तर सोबत राहा माझ्यासोबत. चला तुम्हाला दर्शन देतो. चला या. अरे बोल, काय बोलतं. चला सोबत फॉलो करा, फक्त सबस्क्राईब करा लवकरात लवकर. 1000 सबस्क्रायबर करा. 580 झालेले आहेत. लवकरात लवकर 420 पाहिजे. 420 पाहिजेत. हा करतो, 100% करतो. चला भेटूया पुढे. तर आता आम्ही सर्वजण निघलेलो आहोत. तिथं चालले जायचं सर्वजण. 1000 सबस्क्रायबर गाईज प्लीज. दया करा गाईज, दया करा. लवकरात लवकर 1000 सबस्क्राईब करा प्लीज. बजरंगबली की जय श्रीराम. तर आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आम्ही आतमध्ये जायपर्यंत आमची हनुमाचार्याचा चालू झालेली आहे. तर मी इथून बाहेरशी व्हिडिओ करतोय, म्हणजे बाहेरशी म्हणजे आतमध्ये. विद्या देव तर आता आमचा पारगाव मधल्या
मारुती दर्शन झालं आहे, बाल मारुती दर्शन झालेलं आहे. जर सर्वजण दर्शन घेतात तर मी पण घेत आहे. आणि इथं बाल मारुतीचं दर्शन झालेलं आहे आमचं. महाराज टिकली पण लावलेली आमच्या इथं. सुंदर अशी बाल मारुतीची मूर्ती आहे पारगाव गावाला. तर दर्शन झालेलं आहे. तर आर्यनने घेतलेले हातात वाच. आता आम्ही पोचलेलो आहोत दुसऱ्या मारुतीच्या इथं. मस्त जोक काही चुटकुडून कुठं शिरे कुठं पोचलो कुठं पोचलो कुठं पोचलो कुठं पोचलो कुठं पोचलो 32 शिराळा. हा 32 शिराळा. 32 शिराळा कुठं होतं? बाबा तिकडे नाही तिकडे पेट पूजा बाद में तर गाईच काय आता आलो 32 शिराळा. बोल चला पुढे चला आता बघू मंदिर कसं आहे. छोटासाच मंदिर. वीर मारुती काय दिसतं का? यो बघ महामाकड बघ. यो बघ माकड नाचतय. काय तू चालेल आतमध्ये वीर मारुतीचे तर हा हा श्री रामदास स्वामी बसवलेलं 11 मारुती म्हणजे स्थापित केलेलं आहेत दाखवलं. सुंदर अशी वीर मारुतींची मूर्ती आहे बघा. सुंदर अशी किती फूटची आहे? 6 फूट. लिहिलंय नको. पाया पडलेला सुंदर असं दर्शन घेतलेलं येऊ बघा. काही नक्की करते उत्तापाले. तर आर्यन पिणार आहे 1 लिटर. पिशील का 1 लिटर पिशील? 7 मीटर. तिचं पोट तरी 1 लिटर आहे का? अर्धा लिटर अरे पिणार का 1 लिटर? जर पिलास तर 500 रुपये माझे करून देशील. मी पिन हा. देशील चालेल बघू. काकांना सांग 1 लिटरचा ग्लास आणा. तवा दे. पिशील ना? का तू म्हणायचं 1 लिटर पिल बोलतो. इथं आलेला आहे ऊस केरास. तर ऊसाचा रस आलेला आहेत. तर आम्ही पितो. चला पितो. ठेवा बस झाला नाही तर दाखवते पुढे राहा. असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. 1 लिटर भिक्षा मागायला गोरक्षनाथांनी चालू केलेली परंपरा आहे. भिक्षा मागायला आली होती मागण्याच्या घरी. पूजा करत होती पंचमी दिवशी. तेव्हापासून चालू झालेली परंपरा आहे. 400 वर्ष होऊन गेली. 1600 सालापासून ही परंपरा आहे. तेव्हापासून ही चालू झालेली परंपरा त्यात अजूनपर्यंत आहे. बहादूर आहे. पुढे पण जाणार ते काही खंडित होणार नाही कायमस्वरूपी. जगात फक्त एकच शिराळ्यामध्ये जी जिवंत नागाची पूजा होती, बाकी कुठेही नाही. जिवंत याची ना. तर आमच्या इकडं खोटं नाग आता. खोटं नाग म्हणजे असं म्हणजे मातीचं बनवलेलं. आमच्या इथं मातीचे बनवलेलं जिवंत नागाची पूजा होती.
धन्यवाद काका. धन्यवाद धन्यवाद. तुमचं नाव काय काका? राजू नलवडे शिरा. ताई आम्हाला सगळी माहिती दिलेली आहे थोडक्यात. धन्यवाद चला, धन्यवाद. आता फोटो काढायला चाललेलो आहोत. चला. उपवास नाही आहे आम्हाला, उपवास आहे. उपवास उपवास यांना उपवास नाही आहे. ते सगळे मिसळ पाव वडापाव खात आहे. हे मिसळ पाव गावाला आणलेला आहे. तर इकडे बघा इकडे बघा, हे खाली खाली आहे, खाली काहीच यांना उपवास नाही आहेत. मिसळ पाव उपवास नाही तुम्हाला? आम्ही पुरी भाजी करतो, पुरी भाजी. पुरी भाजी का? ओके ओके. अजून आता इकडे मिसळ पाव खाऊ झालेले आहे. एक नंबर लागली तर खावाची तर झाला. कडक उपास. सकाळी स्प्राईट पिला उठल्या तुझा दाखव, तुझा दाखव. उपास बघ, उपास. यातला जर नक्कीच या शिरोळला आल्यावर या दुकानात या. एक नंबर मिसळ पाव पुरी भाजी सगळ्यात भारी लागतंय. या फोटो काढत आहे. फोटो काढून नागपंचमीचे गाव बत्तीस शिरोळा तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. आलेलो आहोत बहेला. चला दाखवतो ना जरा. एक नंबर मंदिर आहे असा पाण्याच्या मधून सुंदर असा. तर आमचे वाईट गँग चाललेले आहे बघा. सगळा खाली तापलाय, पाय भाजताना ना. बाजू दे गे एक दिवस विदाऊट चप्पल चाललो होतो. तर इकडं व्हाईट गँग निघलेले आहे पूर्ण. मला कुठे त्यांच्या सोबत पाण्याच्या व्ह्यू भारी आहे इथला. व्ह्यू बारीक आहे. नागर ह्यांना जाऊ दे का. तर इथून असा पाण्याच्या मध्ये दोन जायचं आहे. ब्रिज बनवलेला आहे. परत 5 मिनिटावर 5 नाही 10 मिनिटं. हा 5 काहीच आम्ही इथून चालतो वरती, कारण की लाद्यावर तर आपल्याला का सगळे विदाऊट चप्पलवालं एवढं झालं. सगळे जे चप्पल झालं ते घालचे जातात लाद्यानशी. विदाऊट चप्पलवालं थोडं वर्षी थोडा गरम कमी वाटतंय इथं. नाही तर लाद्यानं बाबा एक धावटो करायला लागेल. बघ काय सापडलं आपल्याला. वाहनात भेटलेलं तिथे. ये आम्हाला पण दाखव. पाणी दिसलं. पाणी देस बघ. जर बाबा ठेवतोय. चलो गाई आम्ही पाणी ठेवलेलं आहे. नाही ना. चला चला चला. तो आणतो पाण्याची बाटली. पाणी देतो. मी आता उडी मारावी त्यांनी. आय चप्पल आला अंगावर. चला गाई चला येत गाई बघा. ऑनर साय नाही बसलेले. अरे बघतोय रे. यो बघ याला धोका भेटला तसं काय. झोपलाय बघा असा आराम करा असा कसा करतोय बघा. हा उठला उठला पुऱ्या उठला. चला गाईच पुरा ये बघा किती आहे. उलटी थंड वाटतंय. तर अशी मूर्ती आहे मारुती. दर्शन झालेलं आहे. हनुमान चालीसा पण झालेलं आहे मंडळाची. तर आर्यन आता आपण कुठं जायचं आहे? काहीतरी तुला नाश्ता करायचा आहे असं म्हटलं. अक्षय काय पुढं काय पुढं काय बोला पुढं. तर इथं झालेलं सर्व त्यांचा पाया पडते. पायात पडलो. हाय गाईज. ऐ बाबा आर्यन बघलं का? येऊ का बोलतो? येऊ येऊ का? येऊ बोलतो येऊ. माझी टिंगल करतस. डिप्रेस झालाय काय? मगींचा पायावर डोका टेकला आहे ना. झोपला. डिप्रेशन मध्ये गेला.
तू युक्त खरात आहे झोपलेला आया आया काय कोण यो का गाई जो रागवलेला आहे आर्यनवर तू बघा धक्का मारते गाईच अरे यो धक्का मारतोय वर दात बघ दात बघायचं चला पुढे भेटूया आता बघू आम्ही तिथं पाय धुवायला उतरणार आहोत तिथं दाखवतो तुम्हाला चला या इकडं पावसाला देत असेल ना भाई काय नजारा भेटत असेल त्याला बघायला दोन्ही बाजूला असा पाणी आणि पुढच्या वर्षी ड्रोन नक्कीच घेऊ जर ड्रोन असेल ना तो भाई काय व्हिडिओ करेल बघायला लागेल रे लोकेशनला ड्रोन व्हिडिओ एक नंबर नजारा आहे गाईच पूर्ण दोन्ही साईड पाणी आणि असं त्या रस्त्यात मधीतून असा मंदिराकडे जायला रस्ता तर आम्ही प्रताप मारुतीत आलो शहापूरला 500 मारुती आहे काही माझ्या वडील गेलती मला पैसे दिले म्हणून मी आता बोलायला लागले. काही काही जो पकवतोय एक पोऱ्या पण 4 रेड बुल अंगा उतरले हा देव तू दे तुझी येणार आहे ना येणार आहे ना टेम्परेचर लय हाय आहे पाय लय वाईट गाईच पाय दुखतात पाय असं जलताना पाय चलले बेकारवाले हा बरं वाटते कार्पेट पण तापलं आहे आवरवून नाही चला गाईस पुढं प्रताप मारुतीत व्हिडिओ काढून दिले नाही व्हिडिओ पण नाही कोणाला फोटो पण नाही काढून देत जर कोण अकरा मारुतीला जर कोण आला असेल ना तर या प्रताप मारुती इथं आला असेल तर माहिती आहे सगळ्यांना का फोटो कधीच काढून देत नाही व्हिडिओ पण नाही काढून देत काहीच नाही ती गुफा होती ती पण बंद झाली आता ती गुफा कधीच बंद आहे तर इथं आम्ही आमचे प्लेयर्स इथं गोला खातान धन्यवाद बघा पण त्यांनी गोला घातलेला आहे चलो बाई शेताला रे पोचलेलो आहोत मसूरचा मारुती चाललेलो आहोत टॅमॅटोची झाडं लावलेत बघा झाडच म्हणजे शेती करत आहेत नाही आता आमच्या पायांत लाल लाल टॅमॅटो झालेला तिथं एवढा ऊन लागते गाईच बेकार काय बोलू शकत गाईस याला फुलाची नावाने माहिती सोनचापा बोलतो लाल कलरचा सोनचापा तरी आहे खरं ए पिंक पण घे जास्वंद ए पायान जाती ना चोरतो यो फुला बदल ये चोर 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 ए बाबा आईच बकरीचं दूध काढू का कार यो बकरा आलंय बघ धन्यवाद चोर शे फुलं आणलेल्या जास्वंद गुलाबी जास्वंद आहे या तिकडे लाल दिलेला आहे संकट मोचन हनुमान की मूर्ती आहे ही पण समोरच्या मूर्ती आहे पूर्ण आता आम्ही 6 मूर्त्या म्हणजे 6 मारुती झाले आहेत आमचे बघा ढिंचक काय जांभळांच्या 2 टापा ठेवलेल्या आहेत तर 2-3 खाऊ आणि निघू
नक्की का आईचा धंदा आला. कशी लागता चांगले होते मोठे होते गोय गोय. आपल्या इथं बारकी भेटतात पण इथं लय मोठी चांगला ये गोल ना काय गाय में डोंकी मॅन. बदल आता गाईच लेवट चिकाटते डांबरी बघा. पाय बघा पाय बघा आमचं पाय बघा. वाट लागली पायांची आमचे. तर आम्ही 7व्या मारुतीला भेट द्यायला आलेलो आहोत. नारळ घे हा. उमरतचा हा मारुती आहे. सुंदर अशा मूर्त्या आहे हे बघा. इकडे पण मूर्ती आणि इकडे आमचा फोटोशूट काढून झालेला आहे. केवल आहे इथं. जय श्रीराम. जय श्रीराम. तर आम्ही एक प्रदक्षिणा मारतो आणि इथं फोटोशूट चालू आहे. सुंदर असे मूर्त्या आहे आणि सजावट केलेला आहे. की ते कार्यक्रम आहे वाटतं. होता. चला भेटूया पुढच्या मारुती. 7 मारुती झाले आता राहिले आहेत फक्त 4 मारुती. 4 मारुती झाले का तुम्हाला दाखवू त्याचा प्लॅन काय आहे. भेटूया अशाच नवीन मारुतीच्या मंदिरात सोबत रामच्या. चला बघा याला वरती उचललेला. अजून पाडते घे उभं जाऊ. हा आयो आले येता आयो बोलेल आई बोल मला. असते आयो असं बोलेल. आंबा. थँक्स केवल. बघा काहीच कधी हा आंबा पिकलाय. आम्ही कच्चा करलाय. चप्पल लपवता काहीच काय बोलायचा. चला काय चाललं. प्रसाद बिसाद श्री गुरुदेव की जय. राम भक्त हनुमान की ते सुंदर असं बघा. सुंदर असे डोळे आहे तिने पाया पडताना सगळे. फोटो काढतो.
जय श्रीराम. आणि अशा प्रकारे आमचे 8 मारुतीचे दर्शन झालेलं आहे. तर आलेले आहेत फक्त 3. आता आपण जाणार शिंगणवाडी कडीचा मारुती. ओके. तिथं आम्हाला माहिती आहे डोंगरावर चढा आहे थोडा. चालायला चला भेटूया पुढे. यो काय घ्यायला गेलता बघा गाईच 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 गाईच. देवा ठिकाणी येऊन सुद्धा एअर वॉश करायला संपत आहे काय मग तसं बी मेंटेन नको करा ना. हे बघ केस बघा गाईच कसलं झाली मजारी. झाली मजारी नाही तो गाईच. चला आता आम्ही चाललेलो आहोत. फायनली आमचे 8 मारुतीचे दर्शन झालेलं आहे. एकदाशी 8 मारुतीचं दर्शन झालेलं आहे. आता 9वा मारुती करणार नंतर राहिले फक्त आता 3 राहिलेले आहेत फक्त आणि फक्त 3. तो आता खडीचा मारुती ना नंतर नंतरचे 2 चाफल मध्ये चाफळमध्ये ते पण तसं 3 चाफळमध्येच आहेत. काय कडीचा मारुती करून भेटू डायरेक्ट अंडरग्राऊंड. याला अंडरग्राऊंड व्हायचं आहे याने किती केलाय